हाय नमस्ते गाईज, आज आहे माझी थर्ड डिवोर्स ॲनिव्हर्सरी ये. आणि अजून पण खूप लोकांना हा जो शब्द आहे डिवोर्स तो एक टॅबू वाटतो आणि थोडी अतिशयोक्ती वाटते की मी ती सेलिब्रेट का करते. बिकॉज मी नेहमी बोलते की मी हॅपीली डिवोर्स्ड आहे. आय वॉज इन अ बॅड मॅरेज आणि आता मी खूप हॅपी आहे आणि माझा बेस्ट डिसिजन होता. मी आयुष्यात खूप चुकीची डिसिजन्स घेतले आहेत पण डिवोर्स घेणं एकदम बेस्ट डिसिजन होतं. आणि मराठीमध्ये तर इट्स लाईक एकदम भयंकर वर्ड आहे डिवोर्ससाठी. घटस्फोट म्हणजे एकदम असं भयंकर काहीतरी झाल्यासारखं, पण असं नाही आहे. चांगली चाललं आहे माझं आयुष्य आणि खुश आहे मी. आणि जसं माझ्या पहिल्या 2 डिवोर्स ॲनिव्हर्सरीमध्ये मी तुम्हाला माझी अपडेट दिलेली, माझी डेटिंग लाईफमध्ये काय चाललं आहे, तसंच ही बघा माझी अपडेट. वेलकम टू माय डेटिंग लाईफ. आणि सर्वात पहिले या फोल्डरचं नाव आहे सिरियल किलर्स, विच इज फनी. टिंडर इज जस्ट फॉर व्हॅलिडेशन. मी याच्यावर कधी कधी वन्स इन अ ब्लू मून जेव्हा मला सिंगलपणाचे अटॅक येतात तेव्हा मी जाऊन राईट स्वाईप करते, पण मी कोणालाच रिप्लाय नाही करत. कारण तुम्ही हे बघाल तर सगळीकडे लिहिलं आहे युअर टर्न, म्हणजे मी रिप्लायच नाही करत. ओके, आता आपण नेक्स्ट ॲप बघूया, बंबल. बंबलवर पण खूप सारे मला मेसेजेस आणि लाईक्स येतात. आता इथे आय थिंक 6800 काहीतरी आहे आणि हे छान छान मेसेजेस लोक मला पाठवतात. पण तेच मग जेव्हा एकदम खूपच गरज पडेल आणि असं अपोकॅलिप्स वगैरे होणार असेल आणि आपण सगळे मरणार असू आणि एकदम लाईक 24 आवर्स राहिले असतील जगायला, तेव्हा मी कोणतरी रिप्लाय करेन आणि मे बी तेव्हा मी एक दिवसासाठी डेट करेन. कारण तोपर्यंत तरी मला वाटत नाही की मला गरज आहे डेट करणे. मला ना खूप जण विचारतात की त्यांच्यात खूप चूल असते हे जाणून घ्यायची की मी ॲल्युमिनी घेते की नाही. तर गोष्ट ही आहे की माझ्या आईवडिलांनी मला शिकवून आणि असे संस्कार देऊन मला एवढं काबिल बनवलं आहे की मी स्वतःचे खर्चे स्वतःच्या सॅलरीमधून पूर्ण करू शकते. कुणाच्या पैशावर मला जगण्याची गरज नाही आहे. आता नेक्स्ट ॲप आहे आयल. इथे पण तुम्ही बघाल की 999+ आहेत. हे ब्लड आहेत पण आपण बघू नाही शकत, त्यासाठी पैसे भरावे लागतात जे मला नाही भरायचे. नेक्स्ट आहे शादी.com आणि याच्यावर खूप साऱ्या क्राईम सिरीज बनल्या आहेत ॲमेझॉन, नेटफ्लिक्स, यूट्यूबवर. आणि इकडे पण हर आठवड्याला मला 20-30 येत असतात रिक्वेस्ट. आता पण 50+ काहीतरी आहे. इंस्टाग्रामवर पण मला DMs येत असतात. पण आता मी डिसाईड केले की अपोकॅलिप्स आला ना तरीही मी कधीही आयुष्यामध्ये काहीही होऊन दे मी कोणत्याही DMला कधीच बिलकुल पण रिप्लाय नाही करणार. फायनली व्हॉट्सॲप, जिथे फक्त माझा फॅमिली आणि फ्लाईट स्वॉप ग्रुप आहे आणि नो फ्रेंड्स, नो टॉकिंग स्टेज. पण ज्या लास्ट 2 ॲनिव्हर्सरीज झाल्या माझ्या डिवोर्स ॲनिव्हर्सरीज, तेव्हा मी ठरवलेलं, दरवेळी मी ठरवलेलं की आतापासून मी सगळ्या DMsला रिप्लाय करणार. सगळे जे पण कुठून मेसेजेस येतात ते आणि शादी.comवर जे पण मला येतात ते काय बोलतात इन्व्हाइट्स, त्यांना मी रिप्लाय करणार. मी ते नीट सॉर्ट आउट करणार आणि मी लोकांशी बोलणार. आणि मी खूप ट्राय केलं गाईज, मी खूप ट्राय केलं. आणि गोष्ट ही आहे ना की इन्स्टेड ऑफ अ कुकर और अ ड्रम और इन्स्टेड ऑफ बीइंग ऑन सावधान इंडियन क्राईम पेट्रोल, आय थिंक इट्स बेटर टू बी अलाइव, है ना. म्हणजे मी एक गोष्टी आजकाल जे बघते आणि जे काय होतं आहे आजकाल, तर असं वाटतं की सिंगल राहणं खूप सेफ आणि चांगली गोष्ट आहे. आणि ही पण गोष्ट आहे गाईज की मी जसं नेहमीच सांगते तुम्हाला की मी ना टॉकिंग स्टेजच्या पुढेच नाही जाऊ शकत यार. डिड फॉलोड बाय पास्ट टेन्स आणि बेब म्हणजे तेरी माँ होगी बेब यार. म्हणजे मला कळतच नाही की बेसिक कॉन्व्हर्सेशन स्किल्सच का नाही आहे लोकांमध्ये. एकदम बेसिक, म्हणजे मी असं नाही बोलत आहे की त्याच्याकडे 100 बंगले असावे आणि 10,000 गाड्या असाव्या. मी तर बेसिक कॉन्व्हर्सेशन बोलते, बेसिक कॉन्व्हर्सेशन. आणि मी त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आणि आजकालच्या एक कॉन्सेप्ट गाईज, सिच्युएशनशिप, ब्रेड क्रम्बिंग आणि बेंचिंग आणि कफिंग आणि अजून काय लव्ह बॉम्बिंग, म्हणजे जगात काय चाललं आहे गाईज. मी त्या काळातली, ॲक्च्युली मी ज्या काळातली होती ना त्या काळामधले लव्हच्या आणि प्रेमाच्या ज्या कॉन्सेप्ट्सच होत्या ना त्याच खूप चुकीच्या होत्या. मी तुम्हाला सांगते, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, दिल तो पागल है आणि कुछ होता है गाईज. म्हणजे की
किती सगळं चुकीच्या गोष्टी जेव्हा मी फुटत होती तेव्हा केवढ्या चुकीच्या गोष्टींची जे बेसिक्स होते तेच एकदम चुकीचे होते की प्यार दोस्ती है और हम जीते हैं एक बार, मरते हैं एक बार, शादी एक बार होती है, प्यार भी एक बार होता. म्हणजे बुलशिट यार. आणि ते सगळं त्याच्यावर अजून कंडिशनिंग झाली हे सोशल मीडियामुळे की तुम्ही बघता सगळे की पावसात डान्स करतात ते आणि त्या सगळ्या गोष्टी की कोणतरी मला उचलून जेजुरीच्या पायऱ्या चढून घेऊन चाललं आहे आणि मी आजारी आहे तेव्हा माझी कोणतरी काळजी घेत आहे आणि किचनमध्ये माझ्यासाठी जेवण बनवत आहे आणि मी लँड झाली की नाही ते आतुरतेने वाट बघून माझ्यासाठी फुलं घेऊन ही इज गोईंग डाऊन ऑन हिज नीज. आणि मला खूप मोठे मोठे मला सॉलिटेअर्स नको आहे गाईज. एकदम बेसिक छोट्या एकदम स्वस्तातल्या गोष्टी यार जे करण्यासाठी पैसे पण नाही लागत आणि या सगळ्या गोष्टी मी एक्सपेक्ट करते यार. आणि तेच म्हणजे कॉन्सेप्टच माझ्या रॉंग होत्या म्हणून मी एक्सपेक्ट करते ऑब्व्हियसली. तर ते सगळी घट्ट मिठी आणि खूप रोमॅन्स आणि सगळीकडे बाल्कनी, बेडरूम, किचन सगळीकडे. आणि बस मला हे सगळं हवं होतं गाईज. पण गोष्ट ही आहे ना की देवाने ना हे सगळे क्षण माझ्या लाईफचे सिलेक्ट केले आणि त्याच्यावर कंट्रोल ऑल डिलीट दाबून ते सगळे डिलीट करून टाकले. त्यामुळे आय डोंट डिझर्व ऑल दिस थिंग्स. मी खूप ट्राय केलं, मला माहिती आहे मी केवढं ट्राय केलं असेल आणि मी बोलायला पण ट्राय केलं पण नाव इट्स बियॉन्ड माय एफर्ट्स. आणि खूप डिसअपॉइंटेड आहे मी, खूप जास्त डिसअपॉइंटेड आहे मी की बस आता रडायलाच लागेल की मला बस इनफ इज इनफ आणि मी आता अजून पुढे नाही करू शकत हे सगळं. आय एम डन विथ इट. अभी आ जाएगा कुंडी का मेरा. सो आय एम गाईज डन विथ इट. जे पण आहे ते खल्लास. ओके सो या ॲनिव्हर्सरीपासून नो मोर रिप्लाईंग, नो मोर चेकिंग DMs. आणि बस ती एक कुसुमाग्रजांची एकदम छान एक कविता आहे की ती खूपच छान आहे. मी या व्हिडिओच्या एंडला टाकेन. आणि तेच आहे की आपण एकटे येतो या जीवनामध्ये आणि एकटेच आपण जातो आणि एकट्या जगण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. एकटा जीव सदाशिव, ठीक आहे. आणि आज एकदम शुभ मुहूर्त आहे की तुम्ही अशा छान छान दिवशी काय मागता ते तुमच्या इच्छा पूर्ण होतात. तर आज एकादशी पण आहे. तर मी देवाला मनापासून प्रार्थना करते की देवा प्लीज नो मोर मेन आणि नो मोर कॉर्टिसॉल आणि नो मोर बॅड हॉर्मोन्स जे सिक्रेट होतात चुकीच्या गोष्टींमुळे आणि स्ट्रेस हॉर्मोन्स नको आहे मला. फक्त मला आयुष्यामध्ये हवं आहे खूप सारं एन्डॉर्फिन्स, कारण मी खूप जिम करते आणि मी बारीक पण झालेली तुम्हाला दिसत असेल. आणि मला हवं आहे डोपामिन जे मला तुमच्या छान कॉमेंट्स वाचल्यानंतर मिळतं. तर मला विश करा की हॅपी 3rd डिवोर्स ॲनिव्हर्सरी मृदू. आणि तेच मला ते डोपामिन हवं आहे तुमच्याकडून. आणि हीच मला प्रार्थना की प्लीज मला शांतीने जगू द्या. मला फक्त शांती हवी आयुष्यात, सॉलिट्यूड आणि शांती, अजून मला काहीच नको. आणि आता आम्ही रात्री पाटीवटी करू आणि काय काय ऑर्डर करणार आहे. ॲक्च्युली जसं मी नेहमी सांगते की घरी भाऊ आणि बहिणीचे खूप सारे असे ऑपॉर्च्युनिटीज त्यांना मिळतात की ते मला पार्टी देऊ शकतात पण मला नाही मिळत कारण माझ्या जॉबमध्ये आमचं काय प्रमोशन होतच नाही. तर म्हणून मी विचार केला की ही हे छान आहे रिझन की आहे डिवोर्स ॲनिव्हर्सरी, तो लेट सेलिब्रेट इट. तर मी आज काय काय आम्ही ऑर्डर करू आणि ती पार्टी इज ऑन मी. आम्ही पिझ्झा वगैरे ऑर्डर करू. मी तर सॅलड खाऊन खायला मला अजून वजन कमी करायचं आहे. स्पेशल काहीतरी लाईफमध्ये प्लॅन केलं आहे त्यासाठी मला वजन कमी करायचं आहे. तर गाईज दॅट्स इट. तुम्ही विश करा मला आणि खुश राहा. लग्न झालं असेल तुमचं तर जे पण तुमचे पार्टनर आहे त्यांच्यावर खुश राहा. त्यांचे प्राऊड मोमेंट्स स्टोरीमध्ये टाका आणि सेलिब्रेट लाईफ, सेलिब्रेट युअर लव्ह लाईफ जे पण आहे आणि स्वतःची काळजी घ्या. काय काय खोलून दाखव जरा. KFC हे दाखव. पिझ्झा कोणता हा? 2 चिकन पिझ्झा आहेत पप्पा आणि प्रिन्ससाठी आणि हे KFC काय बोलतात त्याला पॉपकॉर्न आणि हे बिग KFC बकेट आणि पप्पांना पराठे आणि हे याला काय बोलतात कस्टर्ड आणि अजून एक यशस्वीसाठी सॅलड यायचं आहे आणि मी खाते डाळ भात. क्या रागीन नूडल रामेन आणि हा मिनी रामेन. तर ही आहे आमची आजची पार्टी. यो
एक बाकी एकाकी, एक अंत एकांत, एक अडके एकात, एक एकट्या जगात, एक खिडकी एक वारा, एक चंद्र एक तारा, एक नजर एक वाट, एक एकटा एकटाच.